सैनिकांकडनं सुद्धा हा जल्लोष जो आहे तो आनंदाने व्यक्त केला जात आहे। आपण पाहू शकता शिवतीर्था बाहेर हा संपूर्ण माहोल जो आहे तो मराठीमय झाला आहे। खरं तर मराठी भाषेसंदर्भात घेतलेली भूमिका, राज ठाकरेंची भूमिकाला अखेर यश आलं आहे। यानंतरच आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात शिवतीर्थाच्या बाहेर खरं तर मनसैनिकांकडून जल्लोष साजरा होत आहे। दादा भुसे ऍडमिशन घ्या पहिलीमध्ये तुम्ही। दादा भुसे पहिलीमध्ये ऍडमिशन घ्या आणि हिंदी शिका। मला गरज नाहीये तुमची हिंदीची। आपण पाहतोय या ठिकाणी मनसेचा जल्लोष पाहायला मिळतोय आणि चिमुकले सुद्धा या जल्लोषात सहभागी झालेले आहेत। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याही चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकतोय। गेल्या काही दिवसांपासून खरं तर मनसे या मुद्द्यावरून प्रचंड आक्रमक झालेली होती। उद्या साहेब बोलतील ना, पण सर खरं तर सरकारला जाग आली आहे आपल्या मोर्चानंतर कुठेतरी सरकारचा आभारी आहे। राज ठाकरेंसोबत काही चर्चा झाली का या संदर्भात? खरं तर निर्णय आला आहे आपल्या साईडने, राज ठाकरेंसोबत काही चर्चा झाली का? नाही, उद्या साहेब आम्हाला भेटणार आहे। उद्या सकाळी साहेबांबरोबर आमची मीटिंगच आहे या विषयावरती, त्याच्यानंतर साहेब तुमच्याशी बोलतीलच। उद्या सकाळी साहेबांची नेते मंडळींची बैठक आहे, त्या बैठकीनंतर कदाचित साहेब तुमच्याशी बोलतील। परंतु मी सरकारचा आभारी आहे आणि खास करून मराठी माणसांचा हा विजय आहे, त्यांच्या सगळ्या मराठी माणसांचा आणि ज्या ज्या सगळ्या मराठी भक्तांनी आणि खास करून पक्षाच्या सर्व पक्षाच्या लोकांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल समस्त मराठी जनाच्या वतीने सगळ्यांचा आम्ही आभारी आहोत। 5 तारखेच्या मोर्चाचं काय होणार? 5 तारखेचं आता उद्या ठरेल। उद्या करेल। उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की 5 तारखेला मोर्चा निघेल की सभा होईल माहित नाही, परंतु आम्ही सगळे सामान्य त्याच्यावरती उद्या मीटिंग आमची आहे, त्याच्यानंतर उद्या ठरेल काय करायचं ते। त्यामुळे थोडं वेट अँड वॉच। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेतलाय सरकार, कुठेतरी अधिवेशनाच्या मला असं वाटतं सरकारने निर्णय घेतलाय त्यांचा आम्ही आभारी आहोत। खरं तर मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे एकत्र येऊन आता त्यापूर्वीच मोर्चा होण्यापूर्वीच खरं तर हा निर्णय आला आहे। आता याचा जल्लोष साजरा करण्यासाठी दोन्ही ठाकरे कुटुंब मला असं वाटतं की त्या विषयावरती उद्या चर्चा होईल आणि नंतर साहेब पुढची भूमिका काय बोलायचं ते बोलतील। आता वारंवार तो विचारून काय मिळणार नाही आणि आम्ही सरकारचे आभार मानलेलेच आहेत। तुमची सुद्धा इच्छा होती की या मोर्चाच्या माध्यमातून असेल किंवा मराठीसाठी असेल दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, मात्र हे होऊ नये म्हणून हे सरकारचं पाऊल आहे। तुम्ही किती जरी प्रश्न विचारला तर त्या विषयावरती आम्ही दोघेही बोलणार नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आजचा निर्णय झालाय तो उत्तम निर्णय झालेला आहे। हा मराठी माणसांचा विजय आहे, एवढ्यापुरतं मर्यादित ठीक आहे। प्लीज थँक्यू। विद्यार्थी